परराष्ट्र धोरण म्हणजे एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राशी संबंध प्रस्थापित करताना आपल्या हिताचा विचार करणं. भारताचे परराष्ट्र धोरण ही आखत असताना भारत ही सर्वप्रथम आपल्या राष्ट्रहिताला अधिक प्राधान्यक्रम देत असतो. भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पाडणारे अनेकविध घटक आहेत. भारताला उज्ज्वल अशी ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. भारत हा नेहमी शांततावाद, सहकार्यवाद यांना प्राधान्यक्रम देतो. एकंदरीतच आपल्याला भारताच्या परराष्ट्र धोरणाची मूलभूत तत्वे म्हणजेच बेसिक प्रिन्सिपल्स कोणती आहेत याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या मूलभूत तत्वांपैकी पहिलं आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण तत्व आहे ते म्हणजे असंलग्नतेचे तत्व. पॉलिसी ऑफ नॉन अलाइनमेंट असंही ज्याला म्हणतात. असंलग्नतेच्या धोरणाला गटनिरपेक्षतेचे धोरण असंही संबोधलं जातं. असंलग्नतेचं धोरण हे भारताच्या विदेश नीतीचं प्रमुख मूलभूत तत्व आहे. असंलग्नता म्हणजे काय? अलिप्तता. भारत हे राष्ट्र जगातील मोठ्या राष्ट्रांच्या जे शक्तिशाली गट आहेत त्या गटांपासून स्वतः अलिप्त राहतं आणि आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आपलं जे परराष्ट्र धोरण आहे ते स्वतंत्रपणे अंमलात आणण्याचा प्रयत्न करत असतं आणि याच त्याच्या प्रयत्नाला असंलग्नता असं म्हणतात. आपल्याला माहीतच आहे की भारतामध्ये असे जे काही नेतृत्व होऊन गेलेलं आहे की ज्यांनी शांततावादाचा प्रामुख्याने पुरस्कार केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पंडित नेहरूंचं नाव घेता येईल. जगामध्ये जी दोन प्रमुख राष्ट्र आहेत, एक अमेरिका आणि दुसरं रशिया, या दोनही राष्ट्रांच्या मध्ये बरीच वर्ष शीतयुद्ध सुरू होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर तर जगाची विभागणी एका बाजूला भांडवलवादी राष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला साम्यवादी राष्ट्र अशा दोन गटांमध्ये झालेली होती. आणि भांडवलवादी राष्ट्रगटांचं नेतृत्व अमेरिकेने केलेलं होतं आणि सोव्हिएत रशियाच्या नेतृत्वाखाली साम्यवादी गट हा एकमेकांशी शीतयुद्ध करत होता. दोन्हीही गट आपापले लष्करी सामर्थ्य वाढवण्याचे प्रयत्न करू लागलेले होते आणि या दोन्ही महासत्ता परस्पर विरोधी डावपेच करून नवोदित राष्ट्र जी होती त्यांना आपल्या गटामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत होते. त्यातूनच या शीतयुद्धाला प्रारंभ झाला असं म्हणतात. अशा परिस्थितीमध्ये मात्र भारतानं कोणत्याही एका राष्ट्रगटामध्ये सामील न होण्याचं धोरण स्वीकारलं होतं, कारण भारताच्या दृष्टीनेही ते फायद्याचं नव्हतं. भारताला आपली औद्योगिक आर्थिक प्रगती करून घेण्यासाठी मात्र जगातील सर्वच राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध ठेवणं खूप आवश्यक होतं. त्यामुळं एका गटात सामील झाल्यावर दुसऱ्या गटाकडून वैरत्व ओढवून घेणं हे भारताच्या कधीही हिताचं नव्हतं आणि म्हणूनच भारतानं दोन्हीही गटांपासून अलिप्त राहून जागतिक शांततेचा पुरस्कार करण्याचं धोरण हे आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये निश्चित केलेलं होतं. राष्ट्रीय उद्दिष्टांची पूर्तता करणं आणि शांततेचा पुरस्कार करणं, या दोन्हीही गटांपासून अलिप्त राहणं असं असंलग्नतेचं धोरण भारतानं स्वीकारलेलं होतं. आपले तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी असंलग्नतेच्या धोरणाचं समर्थन केलेलं होतं. त्यांच्या मते असंलग्नता म्हणजे तटस्थता नव्हे आणि त्याचा तसाही अर्थ घेणं चुकीचंच आहे. भारत हा कोणत्याही लष्करी गटामध्ये सामील न होता स्वतंत्र राहून आंतरराष्ट्रीय शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करील. भारताच्या स्वातंत्र्याला धोका निर्माण झाला तर भारत तटस्थ राहणार नाही. दुसऱ्या राष्ट्राकडून शस्त्रास्त्रांची मदत घेऊन तो आपल्या सार्वभौमत्वाचं रक्षण करेल. दोन महासत्तांमधील शस्त्रास्त्र स्पर्धा आणि संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न भारताकडून केला जाईल. अशा प्रकारे कोणत्याही शक्तिशाली किंवा बड्या राष्ट्रांच्या प्रभावाखाली न राहता स्वतंत्रपणे आपलं धोरण आखून आपली प्रगती साधण्याचा जो प्रयत्न भारतानं केलेला होता त्यालाच असंलग्नतेचं धोरण असं म्हणतात. जगातील अनेक नवोदित राष्ट्रांनी भारताच्याच या अलिप्ततावादी धोरणाचा किंवा असंलग्नता धोरणाचा स्वीकार केला आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अलिप्ततावादी राष्ट्रांचा एक गट निर्माण झालेला आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणातील दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं धोरण आहे किंवा तत्व आहे ते म्हणजे वसाहतवाद आणि साम्राज्यवाद यांना विरोध. वसाहतवाद आणि साम्राज्यवाद यांना विरोध करणं हे भारताच्या विदेश नीतीचं एक प्रमुख तत्व मानलं गेलेलं आहे. भारताला वसाहतवाद आणि साम्राज्यवाद यांच्या जोखडातून जावं लागलेलं आहे. ऐतिहासिक कालखंडामध्ये भारत ह्या दोन्ही कारणांमुळे अनेक वर्ष गुलामगिरीचं जीवन जगत होता आणि त्यामुळेच जगातील हा साम्राज्यवाद संपुष्टात यावं असं भारताचं मत होतं.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही भारतानं जी राष्ट्र स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रयत्न करत होती, त्यांना पाठिंबा दिला होता, मदत केलेली होती. याच्यामध्ये इंडोनेशिया, अल्जेरिया, ब्रह्मदेश, मलाया, लिबिया, मोरोक्को, ट्युनिशिया, बांगलादेश, नामेबिया यासारख्या देशांच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे जोरदार समर्थन त्यावेळी भारतानं केलेलं होतं आणि त्यांना जी लागणारी मदत होती किंवा सहकार्य होतं ते त्यावेळी केलेलं होतं. म्हणजेच भारतानं आपल्या परराष्ट्र नीतीमध्ये स्वयंनिर्णयाच्या तत्वाचं समर्थन केलेलं आहे. वसाहतवाद आणि साम्राज्यवाद संपुष्टात आल्याशिवाय जागतिक शांतता प्रस्थापित होणार नाही आणि अखिल मानवजातीचं कल्याण होणार नाही, अशीच भारताची परराष्ट्र नीती ही राहिलेली आहे. म्हणजेच एकंदरीतच भारतानं आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये वसाहतवाद आणि साम्राज्यवाद याला विरोध केलेला आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाचं तिसरं तत्व आहे ते म्हणजे वर्णभेदाला विरोध. भारतानं आपल्या विदेश नीतीमध्ये वर्णभेदाचा निषेध केलेला आहे. दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, रोडेशिया यासारख्या देशांमध्ये गोरा लोकांनी कृष्णवर्णीयांचा अनन्वित छळ केला. वर्णभेदाच्या, वंशभेदाच्या नावाखाली या गोरा सत्ताधारी लोकांनी कृष्णवर्णीय लोकांना सातत्यानं अन्यायाची, अत्याचाराचीच वागणूक दिली. भारतानं मात्र या राष्ट्रांच्या वर्णभेदाच्या प्रवृत्तीला विरोध करून वर्णभेदाचा प्रश्न हा आंतरराष्ट्रीय संघटनेपुढे म्हणजे युनो पुढे मांडलेला आहे. कृष्णवर्णीयांची होणारी सामाजिक, आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी आणि त्यांना समानतेची, न्यायाची वागणूक मिळण्यासाठी भारतानं वर्णभेदाच्या नीतीचं जोरदारपणे खंडन केलेलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील जे निग्रो लोक आहेत, त्या निग्रो लोकांच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी देखील भारतानं आपली सहानुभूती व्यक्त केलेली होती. भारतानं 1974 साली यासाठी दक्षिण आफ्रिकेतलं आपलं उच्चायुक्ताचं कार्यालय सुद्धा बंद केलं आणि या वर्णविद्वेषाचा निषेध केला. कारण या वर्णभेदी चळवळीचे चटके खुद्द महात्मा गांधींना देखील सोसावे लागले होते. कारण ज्यावेळी ते दक्षिण आफ्रिकेमध्ये होते त्यावेळेला देखील त्यांना रेल्वेतून खाली उतरवण्यास भाग पाडलेलं होतं केवळ एक कृष्णवर्णीय व्यक्ती आहे म्हणून. आणि तेव्हापासून जो कृष्णवर्णीय लढा उभा झालेला आहे तो आज देखील आपण पाहतोय की काही ठिकाणी हा वर्णभेद पाळला जातो. त्यामुळं आजही जगातील काही राज्यांमध्ये वर्णभेदाचा, वंशभेदाचा प्रश्न सुटलेला नाहीये. भारतानं सातत्यानं आपल्या परराष्ट्रीय धोरणाद्वारे वर्णभेदाचा निषेध हा चालूच ठेवलेला आहे. यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाचं चौथं महत्त्वपूर्ण तत्व आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करणं. आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करणं हे भारताच्या विदेश नीतीचं एक प्रमुख सूत्र आहे. आशिया, आफ्रिका खंडामध्ये जी नवोदित राष्ट्र निर्माण झालेली आहेत त्यांचा विकास होण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये सुरक्षितता आणि शांतता, सुव्यवस्था प्रस्थापित होणं खूप गरजेचं आहे. कारण जगातली जी बडी राष्ट्र आहेत ती एकमेकांच्या ईर्ष्येपोटी सातत्यानं शस्त्रस्पर्धा, सत्ता स्पर्धा निर्माण करत असतात आणि त्यामुळं जागतिक वातावरण हे संघर्षाचं बनतं, तणावाचं बनतं आणि हे वातावरण संपुष्टात येणं गरजेचं आहे. जगामध्ये जी सगळी लहान मोठी राष्ट्र आहेत त्यांनी एकमेकांशी शांततामय सहजीवन स्वीकारलं पाहिजे, एकमेकांशी मैत्रीचे, सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले पाहिजेत, असं स्पष्ट मत भारतानं व्यक्त केलेलं आहे. राष्ट्रांमधील संघर्ष कमी करण्यासाठी शांततामय सहजीवन हाच एकमेव मार्ग आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी देखील शांततामय सहजीवनाचं जोरदार समर्थन केलेलं होतं. भारतानं आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी याच्यासाठी अनेक प्रश्नांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. सुएझ कालव्याचा प्रश्न असेल, इराण-इराक युद्ध असेल, अरब-इस्रायल युद्ध असेल किंवा अमेरिकेनं लिबियावरती हल्ला केलेला प्रश्न असेल, या बाबतीमध्ये भारतानं शांततामय सहजीवनाचं आवाहन त्या राष्ट्रांना केलं आणि युनो पुढे सुद्धा या जागतिक शांततेचं समर्थन केलेलं आहे. म्हणजेच भारताच्या परराष्ट्र धोरणातील एक प्रमुख तत्व म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करणं हे आहे. यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणातील पुढचं तत्व आहे ते म्हणजे आशियाई व आफ्रिकन राष्ट्रांना सहाय्य. आशिया आफ्रिका खंडामधील राष्ट्रांविषयी भारताला नेहमीच सहानुभूती वाटत आलेली आहे. आशियाई आफ्रिकन राष्ट्रांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करावी, त्याच पद्धतीने त्यांनी राजकीय स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित करून आपला उद्देश पूर्ण करावा या हेतूनं भारतानं अनेक वेळा शिखर संमेलन किंवा परिषद आयोजित केलेल्या होत्या.
पंडित नेहरूंनी तर 1947 साली आशियाई राष्ट्रांचं संमेलन भरवलं होतं आणि त्याच्यामध्ये सगळ्या राष्ट्रांनी एकत्रित येऊन शांततामय मैत्रीचे संबंध निर्माण करावेत असं आवाहन केलेलं होतं. 1949ला ज्यावेळेला हॉलंडनं इंडोनेशियावरती आक्रमण केलं, त्यावेळेला देखील त्याचा निषेध करण्यासाठी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आशिया खंडातील राष्ट्र यांचं संमेलन भरवण्यात आलं. वसाहतवाद, साम्राज्यवाद याचा निषेध करून पंचशील तत्वांचा पुरस्कार करण्यासाठी इसवी सन 1955 मध्ये बांडुंग या ठिकाणी परिषद घेतली. 1961ला बेलग्रेड या ठिकाणी शिखर परिषद बोलावली आणि भारतानं गटनिरपेक्ष राष्ट्रांमध्ये ऐक्य आणि मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. 1972 मध्ये भरलेल्या लुसाका येथील संमेलनामध्ये आर्थिक विकासासाठी आशियाई आणि आफ्रिकन राष्ट्रांची संघटना स्थापन व्हावी असं मत भारतानं व्यक्त केलं. म्हणजे हे सगळे प्रयत्न पाहता भारताचा असा हेतू आहे की आशियाई आणि आफ्रिकन राष्ट्रांच्या विकासाला जे पूरक आणि पोषक आहे असंच धोरण आपल्याकडूनही आखलं जावं, आपल्याकडूनही हे धोरण स्वीकारलं जावं असा भारताचा नेहमी आग्रही हेतू असतो. म्हणजेच पाश्चिमात्य युरोपियन राष्ट्रांची मदत घेण्यापेक्षा आपल्या आशिया आणि आफ्रिका या खंडातील जी विकसनशील राष्ट्र आहेत, मागास राष्ट्र आहेत, त्यांनी संघटन शक्तीचा वापर करून एकमेकांना सहाय्य करून आपला विकास घडवून आणण्यामध्ये आपलं हित दडलेलं आहे अशी भूमिका भारताची राहिलेली आहे. यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाचं 6वं तत्व आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटनेचं समर्थन. स्वतंत्र भारतानं आंतरराष्ट्रीय संघटनेचं म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाचं सदस्यत्व स्वीकारून आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षितता आणि अखिल मानवजातीचं कल्याण या युनोच्या उद्दिष्टांचं समर्थन केलेलं आहे. युनोनं जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी याच्यासाठी वेगवेगळ्या समित्या आणि मंडळांची निर्मिती केलेली आहे. भारतानं आपल्या प्रतिनिधींना त्या मंडळांवरती नियुक्त केलेलं आहे, पाठवलेलं आहे आणि भारताच्या प्रतिनिधींची त्यामधील जी भूमिका राहिलेली आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आशियाई आफ्रिकन राष्ट्रांचे विविध प्रश्न संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यासपीठावर मांडण्याचं कार्य भारताच्या प्रतिनिधींनी वेळोवेळी केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय संघटनेनं घेतलेल्या निर्णयांचे आणि ठरावांचे भारतानं नेहमी स्वागत केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय कायदे, करार जे केले जातात त्याचं पालन भारत नेहमी करतो आणि अशाद्वारे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कार्याला हातभार भारत लावत असतो. म्हणजेच काय तर जागतिक शांतता आणि सहजीवनाचा पुरस्कार करणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघटनेसारख्या एका आंतरराष्ट्रीय संघटनेला सहाय्य करून आपलाही विकास आणि आपलाही सलोखा किंवा आपलंही राष्ट्रीय ऐक्य प्रस्थापित करण्याचं काम हे भारताने केलेलं आहे. यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाचं 7वं मूलभूत तत्व आहे ते म्हणजे शेजारी राष्ट्रांशी सलोख्याचे आणि मैत्रीचे संबंध. भारतानं आपल्या शेजारच्या राष्ट्रांशी नेहमीच मैत्रीचे, सलोख्याचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न हा सातत्यानं केलेला आहे. भारताचे शेजारी राष्ट्र म्हणजेच चीन, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, ब्रह्मदेश, श्रीलंका, बांगलादेश यासारखी जी राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांशी भारतानं नेहमी मैत्रीचे संबंध ठेवण्यावरती भर दिलेला आहे. बऱ्याचदा चीन आणि पाकिस्तान यांच्याशी युद्धाचे प्रसंग आपले उद्भवले तरी देखील भारतानं त्यांच्याकडून मैत्रीची आणि शांततामय सहजीवनाचीच अपेक्षा ठेवलेली आहे. भारतानं स्वतःहून कोणावरही आक्रमण केलेलं नाहीये. भारताच्या विदेश नीतीमध्ये प्रदेश प्राप्ती करणं किंवा साम्राज्यवादी धोरणाचा स्वीकार करणं हे मुळात नाहीच आहे. भारतानं या 2 गोष्टींचा निषेधच केलेला आहे. गोवा मुक्ती आंदोलनाच्या वेळी देखील भारतानं केलेली जी कृती होती ती योग्यच होती, कारण गोवा हा भारताचा अविभाज्य भाग होता. 1962 साली चीननं सीमावादाचा प्रश्न निर्माण केला आणि भारतावरती आक्रमण केलं आणि भारताचा जो नेफा लडाखचा भाग होता तो जबरदस्तीनं चीननं बळकावला. तरी देखील भारतानं शांततेचं धोरण स्वीकारले, सबुरीचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि चीनशी अजूनही आपली मैत्री टिकून आहे. काश्मीरच्या प्रश्नावरून पाकिस्तान भारताबरोबर वारंवार संघर्ष करतोय तरी देखील भारतानं पाकिस्तानकडून मैत्रीची आणि सलोख्याचीच अपेक्षा केलेली आहे. 1983 मध्ये भारतानं शेजारील 7 राष्ट्रांची परिषद दिल्ली या ठिकाणी भरवलेली होती आणि या परिषदेमध्ये आर्थिक सहकार्याचा एक कार्यक्रम ठरवण्यात आलेला होता. भारत, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, भूतान, श्रीलंका, मालदीव अशा एकूण 7 दक्षिण आशियाई राष्ट्रांची मिळून एक परिषद स्थापन केलेली होती, ज्याला सार्क परिषद असं म्हणतात.
जिची स्थापना 1985 साली करण्यात आली. म्हणजे सार्क परिषदेच्या स्थापनेमध्ये भारताचं योगदान हे खूप मोठं आहे. ही दक्षिण आशियातील क्षेत्रीय सहकार्य संघटना आहे. भारतानं आग्नेय आशियातील राष्ट्रांशी सुद्धा म्हणजे इंडोनेशिया, कोरिया, व्हिएतनाम यासारख्या राष्ट्रांशी आणि पश्चिम आशियाई देशांशी म्हणजेच अफगाणिस्तान, इराण, अरब देश यांच्याशी देखील आपले संबंध हे सलोख्याचेच ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच शेजारी राष्ट्रांशी नेहमी सलोख्याचे आणि मैत्रीचे संबंध ठेवण्यावर भारताचा भर आहे. यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाचं 8वं मूलभूत तत्व आहे ते म्हणजे प्रगत आणि शक्तिशाली राष्ट्रांशी सलोख्याचे आणि मैत्रीचे संबंध. भारत सरकारनं अमेरिका, सोव्हिएत रशिया, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, जपान यासारख्या प्रगत आणि शक्तिशाली राष्ट्रांशी नेहमी मैत्रीचे संबंध ठेवण्यावरती भर दिलेला आहे. काही प्रमाणामध्ये मात्र अलिप्ततावादी धोरण स्वीकारून या प्रगत राष्ट्रांकडून भारतानं वेगवेगळ्या प्रकारची मदत वेळोवेळी घेतलेली आहे. आर्थिक, सांस्कृतिक, व्यापारविषयक संबंध प्रस्थापित करण्यावरती भारतानं भर ठेवलेला आहे. जगामध्ये पूर्वी अमेरिका आणि रशिया या 2 महासत्ता होत्या. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांचा उदय झाला. परंतु भारत मात्र या 2 महासत्तांपैकी कोणत्याही महासत्तेच्या नियंत्रणाखाली गेला नाही. सोव्हिएत रशियाचं कालांतराने विघटन झालं आणि ही महासत्ता मात्र संपली. परंतु अनेकही आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आजही अनेक असे गटतट आहेत. आर्थिकदृष्ट्या संपन्न असणारे राष्ट्र ही नेहमी अप्रगत राष्ट्रांवर आर्थिक वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. गॅट सारख्या करारामध्ये बहुसंख्य राष्ट्र सामील झालेली आहेत. भारतानं देखील नवं आर्थिक धोरण स्वीकारलेलं 1991 साली. प्रगत आर्थिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या देशांशी संबंध ठेवण्याचं धोरण हे भारतानं या नवीन आर्थिक धोरणानुसार स्वीकारलेलं आहे. म्हणजेच एकंदरीत काय तर प्रगत आणि शक्तिशाली राष्ट्र जे आहेत त्यांच्याशी सलोखा ठेवून मैत्रीचे संबंध ठेवून आपला देखील आर्थिक औद्योगिक विकास करून घेण्याकडे भारताचा कल आहे. यानंतर भारताचं शेवटचं मूलभूत तत्व आहे ते म्हणजे पंचशील तत्वांचा पुरस्कार. आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील संघर्ष, ताणतणाव कमी होऊन शांततामय सहजीवन व सहकार्याची भावना निर्माण व्हावी या उद्देशानं पंडित नेहरूंनी या पंचशील तत्वांचा पुरस्कार केलेला होता. पंचशील तत्व ही भारताच्या विदेश नीतीची आधारभूत तत्व म्हणून ओळखली जातात. ही पंचशील तत्व नेमकी कोणती आहेत तर परस्परांच्या प्रादेशिक एकात्मतेविषयी आणि सार्वभौमत्वाविषयी आदर बाळगणं, परस्परांच्या प्रदेशांवर आक्रमण न करणं, परस्परांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करणं, राष्ट्रीय समता आणि परस्परांचे हित सांभाळणे, शांततामय सहजीवन, आर्थिक सहकार्य या तत्वांचा स्वीकार करणं, अशा 5 तत्वांचा भारताच्या विदेश नीतीच्या पंचशील तत्वांमध्ये किंवा आधारभूत तत्वांमध्ये समावेश होतो. 6 एप्रिल 1954 तिबेट बाबतीत भारत आणि चीन यांच्यामध्ये करार झाला आणि ही पंचशील तत्व मान्य करण्यात आली. आशियाई आणि आफ्रिकन राष्ट्रांनी पंचशील तत्वांचं स्वागत आणि समर्थन केलेलं आहे. आशिया आफ्रिका खंडातील जी नवोदित राष्ट्र आहेत त्यांच्यामध्ये परस्पर सहकार्य आणि सहयोग वाढवण्यासाठी ही तत्व उपयुक्त ठरली गेलेली आहेत. परंतु 1962 साली चीननं मात्र भारतावरती आक्रमण केलं आणि या पंचशील तत्वांचं उल्लंघन केलं. त्यामुळे आता पंचशील तत्वांचं पालन करणं ही गंभीर समस्या बनलेली आहे असं म्हणावं लागेल. म्हणजे एकंदरीतच विचार केला तर भारताच्या विदेश नीतीच्या या 9 तत्वांचा आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की भारतानं आपल्या राष्ट्रीय हिताबरोबरच आंतरराष्ट्रीय हिताचा विचार केलेला आहे. गेल्या 65 वर्षांच्या भारताच्या विदेश नीतीत राष्ट्रीय उद्दिष्टांबरोबरच आंतरराष्ट्रीय उद्दिष्ट देखील जोपासले गेलेले आहेत. पंतप्रधान पंडित नेहरूंनी राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षितता यांचं समर्थन केलेलं होतं. त्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी जागतिक शांततेचा पुरस्कार केला. जगातील कोणत्याही शक्तिशाली गटामध्ये सामील न होता त्यांनी असंलग्नतेचं धोरण स्वीकारलं. आशियाई आफ्रिकन राष्ट्रांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले. त्यांनी जागतिक अलिप्ततावादी चळवळ सुरू केली. पंडित नेहरूंनी स्वीकारलेली परराष्ट्र नीती त्यांच्या पश्चात नंतरच्या पंतप्रधानांनी जाणीवपूर्वक जोपासलेली दिसते.
भारताचे परराष्ट्र धोरण हे गतिशील ठेवत त्यांनी या धोरणांचा स्वीकार केलेला आहे. वेळोवेळी अलिप्त राष्ट्रांच्या परिषदा भरवून तिसऱ्या जगातील राष्ट्रांना एकत्र आणून त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उद्दिष्टांची जाणीव करून देण्याचं कार्य भारताने वेळोवेळी केलेलं आहे. भारतानं आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी आणि अखिल मानवजातीचं कल्याण साधण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेचं देखील सहकार्य घेतलेलं आहे. भारतानं जगातील प्रगत आणि शक्तिशाली राष्ट्रांशी देखील सलोख्याचे आणि मैत्रीचे संबंध ठेवण्यावरती भर ठेवलेला आहे. सार्क परिषदेद्वारे भारतानं आपले परराष्ट्र संबंध हे अधिकाधिक दृढ करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं म्हणावं लागेल. म्हणजे अशा प्रकारे भारताच्या विदेश नीतीची ही मूलभूत तत्व किंवा उद्दिष्ट आपण पाहिलेली आहे. ज्याचं पहिलं तत्व म्हणजे असंलग्नतेचं धोरण, दुसरं तत्व म्हणजे वसाहतवाद व साम्राज्यवाद्यांना विरोध, तिसरं तत्व वर्णभेदाला विरोध, चौथं तत्व आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करणं, पाचवं मूलभूत तत्व म्हणजे आशियाई व आफ्रिकन राष्ट्रांना सहाय्य, सहावं मूलभूत तत्व आंतरराष्ट्रीय संघटनेचं समर्थन, सातवं मूलभूत तत्व शेजारी राष्ट्रांशी सलोख्याचे मैत्रीचे संबंध, आठवं मूलभूत तत्व प्रगत व शक्तिशाली राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध आणि नववं मूलभूत तत्व म्हणजे पंचशील तत्वांचा पुरस्कार. यासारख्या एकंदरीत 9 मूलभूत तत्वांचा भारताच्या विदेश नीतीमध्ये समावेश केला जातो.